जुन्नर तालुक्यातील कांदळी येथे श्री कालिका मातेचा नवरात्रोत्सव सुरू असून यानिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रोज पहाटे 5:30 वाजता देवीच्या महाआरतीला महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी होते। कालिका माता मंदिरात पुरातन श्री विष्णुमूर्ती, श्री लक्ष्मी व सरस्वती मातेच्या मूर्ती आहेत। रोज पहाटे आरतीनंतर उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढून पैठणीचे बक्षीस दिले जाते। नेमका काय आहे नवरात्रोत्सवाचा आणि देवीचा महिमा पाहूयात।
या ठिकाणी छगुबाई मारुती गाडगे या महिलेला मान मिळालेले पहिल्यांदा सर्वांनी आढावा छगुबाई मारुती गाडगे। त्याचप्रमाणे अनिता रमेश गुंडाळ या कुटुंब त्याच्या महिलांनी नाव घेतली पुढे यायचे अनिता रमेश झालं तर अनिता रमेश गुंडाळ त्याचप्रमाणे रघुनाथ गाडगे पार्वतीबाई गोंडे भुतांबे यांना देखील विनंती आपण पुढे यायचे। त्याचप्रमाणे माधुरी सूर्यकांत वारे हे माधुरी सूर्यकांत वारे हे विनंती आपण पुढे यायचे। त्याचप्रमाणे रेश्मा नामदार गुंजाळ आपल्याला विनंती आपण पुढे यायचे आणि ललिता बाबासाहेब गुंजाळ आपल्याला विनंती आपण पुढे यायचे। चला काहीच्या आपल्या ठिकाणी साडे वितरण होत आहे। कांदळी गावामध्ये आमचं ग्रामदैवत कालिका माता हिचा नवरात्र उत्सव 2008 साली अरुणदादा गुंजाळ आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रथमतः देवीची आरती सकाळी 6 वाजता चालू केली। त्याच्यानंतर महिलांचा सहभाग वाढल्यानंतर ती आरती 5:30ला सकाळी करण्यात आली। गावच्या प्रत्येक विभागामधून पायी चालत ह्या महिला देवीसाठी या ठिकाणी येतात, पण अगदी 2 वर्षापासून वाघाच्या भीतीमुळं थोडंसं आता गाड्यांमध्ये येतं, नाही तर प्रत्येक महिला आपल्या भक्तिभावानं आपल्या घरापासून तर देवीच्या मंदिरापर्यंत चालत येत असते। ही जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती म्हणजे देवीची आहे। मार्कंडेय पुराणामध्ये ह्या मातेचा असा उल्लेख आढळतो की शुंभ आणि निशुंभ दैत्याचा वध केल्यानंतर तिचं नाव
कालिका पार्वतीचा काळा कलर असल्यामुळं तिचं नाव कौशिकी पडलं आणि कौशिकी पडून तिचं नाव पुढं कालिका झालं. हिची प्रथम स्थापना कलकत्त्याला झाली म्हणून कलकत्त्याची कालिका माता असं हिला ओळखलं जातं. आपल्या ह्या ठिकाणी ही जी मूर्ती आहे ती विष्णूची मूर्ती आहे. ती आमच्या कुकडी नदीच्या पात्रामध्ये 1997 साली अरुणदादा गुंजाळ आणि त्यांचे सर्व सहकारी दादाभाऊ रेपाळे असतील माजी सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मिळाली. पुरातत्व खात्याने विरोध केल्यानंतर ती मूर्ती पुरातत्व खातं घेऊन जाणार होतं, पण ग्रामस्थांनी भक्तिभावानं या ठिकाणी नेमकं त्याच वेळा देवीच्या मंदिराचं काम चालू होतं. एक सिंहासन तयार झालं होतं आणि मग ग्रामस्थांनी ती मूर्ती इथं आणून स्थापन केली. त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत लक्ष्मी आणि सरस्वती ह्या मूर्ती आहेत ह्या यांच्याबरोबरच हिच्याच भगिनी म्हणून या देवीच्या भगिनी म्हणून समजलं जातं. अशा ह्या 4 मूर्तींचा समूह ह्या ठिकाणी आहे. खरं तर 1566ला जुन्नर प्रांतामध्ये निजामशाहीची सत्ता आल्यानंतर तिथून पुढं थोडंसं ह्या गावामध्ये कांदळी गावाचं नाव त्यावेळेला कांचननगरी असं होतं आणि जुन्नर प्रांताचा सर्व कारभार या कांदळी गावामधून गावाला पूर्ण गडी होती आणि गावाला फक्त प्रवेशद्वार पश्चिम दिशेने होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे काम चालू झाल्यानंतर मला वाटतं 1900च्या दरम्यान या ठिकाणी गावात एक छोटं मंदिर होतं म्हणजे कौलारू घर होतं आणि त्यावेळेला ह्या ठिकाणी कुलकर्णी लक्ष्मी आजी बोट्याचे टकसाळे यांनी देवीची पूजा अर्चा चालू केली आणि त्यामध्ये गुंजाळ परिवाराचे कैलासवासी बाबूराव दादा गुंजाळ यांच्यानी सकाळची सेवा त्यांनी चालू केली. त्याच्यानंतर पुढे विजयताई कुलकर्णी आणि यशवंत काका कुलकर्णी, त्याच्यानंतर संगीताताई आणि आता 4थी पिढी निलेश काका कुलकर्णी अशी ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. यामध्ये खरं तर 1997 साली विष्णूची मूर्ती मिळाल्यानंतर ह्या मंदिराचा त्यावेळेला गावकऱ्यांनी त्याच वेळेला जीर्णोद्धार करायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामध्ये आदरणीय गणपतराव फुलवडे साहेब, भीमसेनदादा फुलवडे, बबनदादा गोपाळे, तबाजीबुवा गुंजाळ ही याच्यातली बरीचशी लोकं, मारुती अप्पा घाडगे याच्यातली आता बरीचशी माणसं या ठिकाणी हयात नाही आहेत, पण त्यांच्या माध्यमातून या मंदिराचं भव्य दिव्य काम या ठिकाणी संपन्न झालं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला अफजल खानाचा वध करण्यासाठी शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी अफजल खानाने विडा उचलला त्यावेळेला अफजल खान तुळजापूर पंढरपूर मार्गे प्रतापगडाला गेला आणि त्यांचा जो मुलगा आहे फाजिल खान तो नगरवरून आळेखिंडी च्या मधून इकडे आला आणि प्रथमतः त्यांनी विष्णू मंदिर आपल्या गावात भव्य दिव्य असं त्यावेळेला विष्णू मंदिर होतं ते विष्णू मंदिर उद्ध्वस्त केलं. त्यावेळेला गावकऱ्यांनी काय केलं की विष्णूची मूर्ती नदीच्या कुकडी पात्रामध्ये खड्डा घेऊन खोल खड्ड्यामध्ये गाडून टाकली आणि देवीची जी मूर्ती आहे ते गावामध्ये कासार समाजाचं एक कुटुंब होतं. त्या कासार समाजाच्या कुटुंबाने ती देवीची मूर्ती त्यांनी लपवून ठेवली आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी फाजिल खान गेल्यानंतर ती मूर्ती गावकऱ्यांनी इथं आणून स्थापन केली. त्याच्यानंतर एक अशी आख्यायिका सांगितली जाते की देवीला आमचा मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही, पण आमच्याच गावातील एका परिवाराने देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर देवी कोपली आणि आमच्याच गावाचा एक विभाग आहे कोलती म्हणून तिथे देवी रुसून गेली. मग गावकऱ्यांनी तिची समजूत काढून 12 बैलाचा गाडा करून तिची पूजा अर्चा करून पुन्हा इथे देवीला आणून स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं आज संपूर्ण गाव या देवीची ह्या ठिकाणी सेवा करते. 2008 साली आरती चालल्यानंतर आज मला वाटतं दसऱ्याच्या दिवशी जवळजवळ 1500 ते 1600 महिला या ठिकाणी महाआरतीला उपस्थित असतात. धन्यवाद. कांदळी ग्रामस्थांच्या वतीनं नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस या ठिकाणी प्रथमतः सकाळी 5:30 वाजता महिलांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आरती होत असते आणि दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण महिलेला देवीला ओवाळायचा सन्मान भेटावा म्हणून प्रत्येकीच्या हातामध्ये ताट देऊन देवीच्या पुढील प्रांगणामध्ये महाआरती केली जाते. आणि संध्याकाळी गावच्या आमच्या काही लोकांनी परंपरा ज्या घालून दिल्या आहेत डाका पाडणे, त्याचप्रमाणे देवी महात्म्य आणि देवी महात्म्य वाचन, त्याचप्रमाणे संध्याकाळची आरती आणि परत संध्याकाळी या नवीन तरुण मुलांनी दांडिया गरबा चालू केलेला आहे. आणि परंपरेप्रमाणे जे देवीचे कार्यक्रम होतात आमच्या जुन्या लोकांनी जी परंपरा घालून दिली म्हणजे डाका पाडणे, देवी महात्म्याचं वाचन हे अगदी या ठिकाणी केलंच जातं. आणि दररोज सकाळी या ठिकाणी आत्ता 2-3 वर्षापासून अगोदर आमच्या देवीचं वस्त्र बदललं जायचं नाही, पण बऱ्याचशा लोकांना हे केल्यानंतर आज 9 दिवस 9 साड्या देवीला या ठिकाणी प्रत्येक भाविकाकडून गावातून दिली जाते आणि देवीचं वस्त्र बदललं जातं.
आणि ही जी विष्णूची मूर्ती आहे 1997 साली वाळू पात्रात सापडल्यानंतर खरं तर ही मूर्ती जी पुरातत्व खातं आलं होतं त्यांनी आमच्या गावातील कालिका मातेची मूर्ती, विष्णूची मूर्ती आणि श्रीरामाच्या मूर्ती हे एकाच कालखंडातल्या आहेत. यादवकालीन एकाच कालखंडातले आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि विष्णूची मूर्तीची जी सिंहासन आहे खरं तर ते आमच्या सरस्वती आणि लक्ष्मीचं होतं, पण विष्णूची मूर्ती सापडल्यानंतर त्यांना तिथं स्थापन केलं आणि विष्णूची मूर्ती तर सिंहासन विष्णूच्या जागेकरता त्यांचं सिंहासन रिकामं केलं आणि विष्णूची मूर्ती स्थापन केली. आपण जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला 9 अवतार जे आहेत ते 9 अवतार त्या विष्णूच्या मूर्ती ते रेखाटलेले आहेत, म्हणजे ते याच्यामध्ये. आणि ही स्वयंभू मूर्ती आहे असं आम्ही मानतो, गावकरी मानतो. कांदळी गावच्या जी ग्रामस्थांची परंपरा आहे त्यामध्ये शेवटच्या दिवशी खूप मोठा होम संपूर्ण गावाच्या वतीनं देवीच्या प्रांगणामध्ये होतो. त्याच्यानंतर देवीची पालखी मुक्ताई म्हणजे आमच्या शिवेपर्यंत, वडगाव आणि कांदळीच्या शिवेपर्यंत नेली जाते आणि तिथून वाजत त्यानंतर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम गावच्या वतीनं या ठिकाणी होतो आणि प्रत्येकाला सोनं देऊन गावभेट होऊन तो कार्यक्रमाची सांगता होते आणि त्यानंतर आरती होते. पण सकाळची महाआरती जवळजवळ 1,500 ते 2,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये होते. तो कार्यक्रम अगदी भव्यदिव्य म्हणजे आमची जी अक्षय तृतीयेची देवीची यात्रा असते त्याच्याहीपेक्षा देवीची महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य प्रमाणात संपन्न होतो. कालिका माते की जय, काली महाकाली कलकत्ता वाली की जय, अंबा माते की जय.